सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. खूप खूप माझ्या कुटुंबियांचं माझ्या हृदयापासून स्वागत, आत्मवंदन सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचे लाडके प्रिय मास्टर महावतर बाबाजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महावतार बाबाजी, पितामह ब्रह्मर्षी पत्रीजी, अजूनही आपल्या आयुष्यात दुसरे कोणतेही सद्गुरू असतील त्या सगळ्यांना प्रणाम करत, त्या सगळ्यांचं स्मरण करत आपण सगळेजण आजचं आपलं सत्र सुरुवात करू. सोबतच आपल्या सगळ्यांचा उच्च स्व उच्च आत्मा जो सतत आपल्यासोबत प्रकाशाच्या मार्गावर आपल्यासोबत आहे पहिल्यापासून, आणि युनिफेडच्या माध्यमातून आपण सगळेजण उच्च स्वच्या अजून जवळ जातोय. अशा आपल्या उच्च स्वचे आपण आभार व्यक्त करू. आज आपल्या समृद्धीताई आपल्या सगळ्यांसाठी श्री नवनाथांचं ध्यान करून घेणार आहेत. समृद्धीताईंबद्दल सांगायचं झालं तर ताईंचं मी आधी पण म्हटलं, जसं ध्यानात साधनेत बरेच वर्ष झाले आहेत आणि शक्तीपीठा शक्तीच्या खूप जवळ आहेत समृद्धीताई. त्यांना अनेक अनुभव आहेत. आपल्या शक्तीच्या वेगवेगळ्या रूपांचे त्यांना अनुभव आहेत. सोबतच नाथांच्या पण जवळ आहेत समृद्धीताईंना. असे वेगवेगळे अनुभव येतात, त्यामुळं त्यांची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे. तशीच समृद्धीताईंसोबत पण ध्यानामध्ये वेगवेगळ्या मार्गाने अं नवनाथांचं, गोरक्षनाथांचं त्यांचे अनुभव भरपूर आहेत. तर आपल्या सगळ्यांचं सौभाग्य की त्या आपल्या ग्रुपमध्ये आहेत आणि अशा प्रकारचं ध्यान आपल्या सगळ्यांसाठी करून घेणार आहेत. तर आज त्या श्री नवनाथ ध्यान आपल्यासोबत करून घेतील. त्यांच्याकडे मी देतेच आहे हे सगळं, की आज त्यांनी इतकं छान ध्यान करून घ्यावं. पण त्याआधी आपण सगळेजण झूमवर जॉईन करतोय, तर मी प्रयत्न करते की आपण उद्यापासून सगळ्यांनी गुगल मीटचं ऍप्लिकेशन वापरावं. जवळजवळ सगळे जॉईन होतील. आज ज्यांचे लिंक ओपन झाल्या नाही त्याचं कारण एक आहे की आपण जेव्हा तुम्ही जॉईन होत होता तोपर्यंत आम्ही फक्त टेस्टिंग जस्ट बघितलं आणि बंद झालं. त्यामुळे कदाचित तुम्हाला ते होता आलं नाही. पण ठीक आहे, आपण उद्या जॉईन करू. आज ज्यांना वाटलं नाही, उद्या आपण एक वेळ ठरवू ग्रुपवर. प्लीज लक्ष ठेवा, त्या वेळेमध्ये सगळेजण जॉईन करा. एकदा फक्त चेक करू की सगळेजण जॉईन होत आहेत का नाही. ते रेकॉर्डिंगचं कसं झालंय, आपल्या आरतीतही आहेत ना, त्यांच्याकडं त्यांचं आपण वापरणार आहोत. तर मी काल मला आतून अशी, कारण इतके दिवस मी झूमचं जे आपलं साधं बेसिक व्हर्जन वापरत होते, ज्याला 40 मिनिटाचा अवधी आहे, आणि मला असं वाटलं की 40 मिनिटं बास होत आहेत, कारण युनिफाईडचा धडा वाचनाला आपण थोडं 2 सेशन्स करायचो ना. तर मग असं वाटलं की फार लेंदी झालं तर असं प्रत्येकाची रात्रीची वेळ किंवा मलाही तो वेळ जमायचा नाही तितकं देणं. त्यामुळे मी खरं तर ते 40 मिनिटाचं ठेवायचे. पण आता कसं होतंय, समृद्धीताई आहेत, आरतीताई आपल्या एक युनिफाईडचे सेशन्स आधीमध्ये घेतील. तर त्यामुळे असं वाटलं की एक असावं, म्हणून मी झूम प्रोची चौकशी करत होते आणि ते घेणार होते मी वर्षाचं, त्याची काय असते ते बघून. पण कारण मला तो मेसेज काल आला की आतूनच की आता ते चेक करायचे म्हणून, मग मी ते करत होते. तेवढ्यात आरतीताई कनेक्ट झाल्या माझ्याशी आणि त्यांचं आहे गुगल मीटचं अकाउंट काहीतरी, त्यावर रेकॉर्डिंगची पण सोय आहे. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, काही दिवस आपण बघू करून. माझ्या डोक्यात होतं पण रेकॉर्डिंग होत नव्हतं हे मला माहिती, म्हणून मी म्हणलं जाऊ दे, त्यापेक्षा झूमच ठेवावं, प्रोचं आपण व्हर्जन घ्यावं. पण त्याच्यावर आहे, त्यांच्या ह्याच्यावर आहे अकाउंटवर, तर ते होईल आपलं. तर उद्या पौर्णिमा आहे, ते पण आठवण करून द्यायची सगळ्यांना. तर वेळ जास्तीत जास्त काढा आपल्या संसारातून. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या मागं कामं आहेत, रविवारचा दिवस आहे, घरचं आहे. पण प्लीज सगळेजण छानपैकी दिवसभरामध्ये जितकं शक्य आहे आनापानसती ध्यान करा. आपल्या स्वतःचा हा जर्नी महत्वाचा आहे जितका आपला संसार महत्वाचा आहे. त्यामुळे वेळ काढा, म्हणजे सवड मिळेल बरोबर, असं असा होईल. सकाळपासूनच पहाटेपासूनच जिथं जिथं ध्यान सत्र आहेत सगळ्याला बसा, वेगवेगळ्या ग्रुप सोबत बसा. ह्याचं पण एक महत्व आहे, वेगळ्या ग्रुप सोबत ध्यान करणं हे पण चांगलं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आज दुपारी सुरू झाली ना, हा म्हणूनच की आज दुपारी, आज रात्री, जितकं आज, म्हणूनच आपलं सगळ्यांचं भाग्य की आज समृद्धीताईंनी नवनाथांचं ध्यान करून घ्यावं. तर जरूर मी जास्त वेळ न घालवता तुम्हाला तेच सांगते की सगळेजण जरूर जास्तीत जास्त वेळ ध्यानाला द्या. युनिफाईडचं आपल्या हृदयावरचं पण ध्यान करा, 10 मिनिटं का होईना. आणि जे मी तुम्हाला एक गोष्ट
महत्वाची माझ्या सांगण्यात आली का नाही माहित नाही, पण परत एकदा रिपीट करते की खऱ्या इच्छांचं जग आपण निर्माण करण्याचा जो 10वा धडा आपला सुरू आहे, तिथं नॉर्मली तर आपण इच्छा मागतो, विचार चांगले ठेवतो, पण जेव्हा खऱ्या इच्छांचं जग निर्माण करणं हा धडा येतो, तिथं आपल्या इच्छांमध्ये काय मिसळलेलं असतं ते आपलं हृदय हे विसरायचं नाही आपण. तो मेन फॅक्टर आहे त्याचा, की हृदय आपण मिसळतो म्हणजेच काय, आपण भावना त्याच्यात ऍड करतो. आणि आतमध्ये जेव्हा आपण हृदयावर जातो आणि मग इच्छा करतो, तेव्हा आपोआपच त्याच्यावर प्रेम येतं, क्षमाशीलता येते, कृतज्ञता येते, हे सगळे भाव येतात. आणि जेव्हा भाव आपल्या इच्छेमध्ये मिसळतात तेव्हा ती इच्छा लवकर पूर्ण झाल्याचं आपल्याला समजेल. तर हे मी बोलले असेन किंवा नसेन, पण आता बोलते. तर जरी आपण आठवडाभर सराव केला असेल तरी सुद्धा इतका सोपा सराव आहे. जर तुम्हाला ते वाक्य अवघड वाटलं, तुम्ही तुमच्या भाषेत म्हणा की मी क्षमा करायला तयार आहे, मी कृतज्ञ आहे, म्हणजे मी आभार मानतो देवा तुझे, जसं माझं आहे तसं त्या प्रत्येक गोष्टीसाठी. आणि मग ती इच्छा मागा, इच्छा तुम्ही व्यक्त करा आणि म्हणा की मी आतून या इच्छेला मी हो म्हणतो, मी स्वीकार करतो माझ्या इच्छेचा, असं आपल्या भाषेत बोललं तरी चालेल. फार अवघड वाटत असेल युनिफेडची भाषा, युनिफेडचं जे भाषा आहे ना, ती जशीच्या तशी ठेवायचा का प्रयत्न केला, कारण ते बाबाजींच्या हार्ट मधून आलेलं, त्यांच्याकडून आलेलं पुस्तक आहे. त्यामुळं त्याचा जो शक्यतो प्रयत्न असा केला गेला की थोडं जे काही ओरिजिनल आहे तसंच ठेवायचा प्रयत्न केला गेला. कदाचित आपल्याला ते थोडं शब्द कधी जड वाटू शकतात, असं होऊ शकतं, पण त्याचा भावार्थ समजून घ्या आणि मग आपण आपले शब्द त्याप्रमाणे थोडे बदलू शकतो, है ना. कारण काही वेळेस आठवत नाहीत, मग अशा वेळी आपण पाठ करून सराव पण करू शकतो त्याचा भरपूर इतका की आपल्याला ते पाठ होतील. पण अगदीच असं कुणाला होत असेल तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये म्हणा, शेवटी भाव आपण ऍड करतो तोच जास्त महत्वाचा आहे ना. तसं तर ह्याच नोटवर थांबते. उद्या एक वेळ देईन, त्यावेळेस आपण सगळेजण गुगल मीटचा जॉईन करून बघू, टेस्ट करून. बहुतेक सगळ्यांना ओपन होईल, कारण त्याला काही असं वेगळं लागत नाही, गुगलचं अकाउंट लागतं बस, एवढंच आहे. जमलं मला उद्या, काही कारणांमुळे नाही जमलं तर उद्या मी खरं नवीन लोकांसाठी युनिफाईडचं सेशन ठेवणार होते, पण माझंच काही फॅमिली गोष्टी असल्यामुळे मला बहुतेक जमणार नाही. तर आपण प्रयत्न करू, पुढच्या आठवड्यात घेऊ कुठल्या तरी एका दिवशी. त्यामुळे नवीन लोकांना एक मार्गदर्शन मिळेल की कसं अभ्यास करायचा वगैरे असं. ठीक आहे, तर मी ह्याच नोटवर थांबते आणि समृद्धीताई प्लीज कंटिन्यू करा. येस, तुम्ही फक्त म्युझिक लावा, म्युझिक लावाल ना? हो, लावते ताई. हं. करू सुरू. येस. ब्रह्मांडातल्या सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचे आवाहन करूया आपण, आणि त्या ऊर्जेशी आपण कनेक्ट होऊयात. आपल्या पूर्णात्म्याशी आपण कनेक्ट होऊयात. महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध भगवान आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या पवित्र चेतनेचे आवाहन करू आपण, त्यांच्या ऊर्जेशी कनेक्ट होऊयात. ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचे पण आवाहन करूयात. त्यांच्या दिव्य चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. तसेच आपले एंजल्स, गार्डियन एंजल्स, स्पिरिट गाईड्स यांच्याशी आपण कनेक्ट होऊयात. आपल्या एक संकल्प करूया आपण की मी माझ्यातल्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊन ध्यान करत आहे. पूर्णपणे समर्पणाने मी आता या ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जाण्यास तयार आहे. नवनाथांचे आवाहन करूयात आता आपण. नवनाथ म्हटले की प्रथम आपल्या डोळ्यासमोर येते ते आदेश. ओम नमो आदेश.
अलख निरंजन. हे ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर सर्व नाथ येतात. आदेश म्हणजे काय? आदेश म्हणजे ओके, आवाज परफेक्ट. आदेश म्हणजे आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा यांचे एकत्र असं स्वरूप म्हणजेच आदेश. आणि मुळामध्ये हा भाव ठेवणे म्हणजे आदेश. आता आपण सर्वांनी एकदा 3 वेळा दीर्घ श्वास घेऊयात. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे पाहायचंय. नवनाथांचे ध्यान करणे म्हणजे काय? स्वतःच्या अंतरात्म्यातील गुरुतत्वाशी एकरूप होणे, आपल्या हृदयावर एकाग्र होणे. आता आपल्या संपूर्ण शरीराला आपण एक दिव्य तेजो वलय समजूया. आपले शरीर हे आपले मंदिर आहे असे समजून त्यामधील पवित्र आत्मतत्वाशी आपण आता कनेक्ट होऊया. नवनाथांच्या दिव्य चेतनेशी आपण कनेक्ट होत आहोत. प्रथम गुरु मच्छिंद्रनाथ, मग गुरु गोरक्षनाथ, गुरु जालंधरनाथ, गुरु कानिफनाथ, गुरु भर्तरीनाथ, गुरु रेवणनाथ, गुरु नागनाथ आणि 9वे गुरु चरपटीनाथ यांच्या चेतनेला नमस्कार करूया. चला आता ध्यानाच्या आपण प्रगाढ अवस्थेमध्ये जाऊया आणि नाथ महाराजांशी कनेक्ट होऊयात. एका जंगलाच्या वाटेने आता आपला प्रवास सुरू झालाय. पाहण्याचा प्रयत्न करायचाय. खूप मोठे मोठे वृक्ष आहेत. आजूबाजूला अनेक सुरेख अशी रानफुले फुललेली आहेत. विविध रंगाचे पशु पक्षी आपल्याला दिसत आहेत. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. वाटेमध्ये अनेक कंदमुळे आहेत. की जिथे अनेक विविध पक्षी येऊन त्या कंदमुळांचा आस्वाद घेत आहेत. जसं जसं आपण जंगलामध्ये आत जातो तशी एक
हरवलेली ऊर्जा आता आपल्याला जाणवायला लागली. तिथले वातावरणच दिव्यतेने भरलेले. एक शुभ्र पांढऱ्या रंगाची गोमाता आपल्या जवळ आलेली. पाहण्याचा प्रयत्न करा मास्टर. शुभ्र पांढऱ्या रंगाची गोमाता आपल्या जवळ आली. जणू काही त्या गोमातेला कोणीतरी आपल्याकडे पाठवलंय. ही गोमाता पुढे निघालेली. आणि आपले पावलेही आपोआप त्या गोमातेच्या पाठीमागे चाललेली आहेत. पुढे पुढे गेल्यानंतर ही गोमाता एका पर्णकुटीच्या जवळ जाऊन थांबली. पाहण्याचा प्रयत्न करा मास्टर. पर्णकुटीच्या आजूबाजूला विविध रंगाची सुंदर फुलझाडे आहेत. वेली आहेत. अशा पर्णकुटीपाशी आपण जाऊन पोहोचलेलो आहे. त्या पर्णकुटीतून आपल्याला आता काहीतरी मंत्र म्हणण्याचा आवाज यायला लागला. आपल्या कानामध्ये मंत्राचा आवाज येतोय. त्या आवाजाच्या दिशेने आपण पर्णकुटीमध्ये प्रवेश करतोय. हा मास्टर, आपण पर्णकुटीच्या आतमध्ये गेलेलो आहे. जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो तशी तीव्र दिव्य ऊर्जा आपल्याला आता जाणवायला लागली. आणि आता आपल्याला अद्भुत असा चंदनाचा सुवास यायला. शब्दात सांगता येणार नाही इतका अप्रतिम सुवास आहे. आपल्याला साक्षात समोर आता नवनारायण म्हणजेच नवनाथ महाराज बसलेले दिसत आहेत. पहा मास्टर, मध्ये मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत.
आणि त्यांच्या दोन्ही बाजूला बाकीचे नाथ बसलेले आहेत. महाराजांचे दर्शन झाल्याने साक्षात 7 जन्माचे सार्थक झाल्यासारखं आपल्याला वाटायला लागले. इतकी सुंदर भावना निर्माण झाली आहे, शब्दात वर्णन करता येणार नाही. अशी दैवी ऊर्जा आणि आनंदाची प्रचिती आता आपल्याला येते. आता आपले चाहूल बडे बाबा मच्छिंद्रनाथांना लागली. बडे बाबा म्हणजेच मच्छिंद्रनाथ हे आपल्याला त्यांच्या समोर येऊन बसायला सांगतात. पहा मास्टर, सर्व नाथ समोर बसले आणि आपण त्यांच्या समोर बसले. काय हा अद्भुत सोहळा! आपण बसतोय जाऊन. नाथांचे तेज आणि त्यांची ऊर्जा इतकी प्रभावी आहे की आपले डोळे दिपून जात आहेत. विलक्षण तेज आहे प्रत्येक नाथांच्या चेहऱ्यावर आणि स्मित हास्य. हा मास्टर, नाथ आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतायत. मच्छिंद्रनाथ म्हणजे बडे बाबा आपल्याला जी काही मनात तुमच्या इच्छा आहे, जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते बोला असा आदेश करतायत. आपण बाबांपाशी आपलं मन मोकळं करूयात. नाथ महाराजांना जे काही आपल्या मनात आहे ते सर्व सांगूया. जे काही विचारायचे आहे, जे काही प्रश्न असतील ते सर्व आपण नाथ महाराजांपुढे ठेवूयात. नाथ महाराज आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि आपल्याला शुभम भवतु असा आशीर्वाद देत आहेत. पहा मास्टर, सर्व नाथांनी आशीर्वाद मुद्रा केलेली आहे. सर्वजण आपल्याला आशीर्वाद देत आहेत. मग बडे बाबा मच्छिंद्रनाथ आता आपल्याला डोळे बंद करायला सांग. आपण डोळे बंद करूयात सर्वांनी. जसे आपण डोळे बंद करतोय तसे सर्व नवनाथांच्या हृदय चक्रातून एक दिव्य ऊर्जा बाहेर पडताना दिसते. पाहण्याचा प्रयत्न करा मास्टर.
सर्व नवनाथांच्या हृदयातून दिव्य ऊर्जा बाहेर पडते. सर्व नाथांची ती प्रेमाची दिव्य ऊर्जा आपल्या हृदय चक्रातून आपल्या संपूर्ण शरीराभोवती म्हणजे आपल्या आभा मंडळाभोवती निर्माण झालेली आहे. नाथ महाराजांच्या ऊर्जेचे तेजोबलय आपल्याला आपल्या शरीराभोवती फिरताना दिसते. या ऊर्जेने आपले शुद्धीकरण झालेले आहे. नवनाथांचे पवित्र सिद्ध कवच आपल्या भोवती निर्माण झालेले आहे. की जे सदैव आपली रक्षा करणार आहे. आता बाबा आपल्याला डोळे उघडायला सांगतायत. आणि सर्व नाथ आपल्याला प्रसादाच्या रूपात दिव्य विभूती देत आहेत. पहा मास्टर, आपण हात पुढे केलेला आहे. सर्व नाथ आपल्याला प्रत्येक जण आपल्या हातावर दिव्य विभूती देत आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. असा मला आशीर्वाद देत आहे. आपण सर्व नवनाथांना साष्टांग दंडवत घालून त्यांचे खूप आभार मानत आहोत. आणि आपल्या हातून विश्व कल्याणासाठी कार्य घडवण्यासाठी विश्व कल्याणासाठी कार्य घडवण्याची प्रार्थना करतोय. आपल्या हातून विश्व कल्याणासाठी काहीतरी
कार्य होऊ दे अशी आपण नाथ महाराजांकडे प्रार्थना करतोय. त्यासाठी आपल्याला सर्व नवनाथांचा दिव्य आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. पहा मास्टर, सर्व नाथ महाराज आपल्या सहस्त्रा चक्रावर त्यांचा हात ठेवतायत. पाहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण आपल्याला इंडिव्हिज्युअल वेगळा वेगळा आशीर्वाद देत आहेत हात ठेवून. त्यामुळे खूप आनंद आणि उत्साहाची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात निर्माण झाली आहे. अलौकिक समाधान वाटतंय. हा दैवी अनुभव आपण बरोबर घेऊन नाथ महाराजांचे खूप मनापासून आभार मानू. पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक नमस्कार करूया. सर्व नाथ महाराज आपल्याकडे प्रेमाने पाहतायत. खूप प्रेमाची ऊर्जा आपल्याला जाणवते. नाथ महाराजांची पुनश्च आभार मानू, त्यांना धन्यवाद देऊया. आणि आता आपण हळूहळू आपल्या भौतिक जगतामध्ये परत येऊया. काही क्षण आपण सगळेजण आपल्या हृदयावर जाऊ. पुढची 5 मिनिटं आपण आपल्या हृदयावरच राहा. आपल्या छातीवर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांचा अनुभव घ्या.
आपल्या परमपित्याचे आभार मानत, श्री नवनाथांची ऊर्जा आपल्यासोबत ठेवत, ह्याच ऊर्जेमध्ये राहून जेव्हा आपली इच्छा असेल त्यावेळी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन हळूवार आपले डोळे उघडा. आभार व्यक्त करू परमपित्याचे, उच्च स्वचे, महाअवतार बाबाजी, श्री नवनाथांचे. आपल्या सगळ्यांचे अनेक आभार. खूप प्रेम आणि प्रकाश. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.